प्रश्नाची उत्तरं देता येत नाहीत का? मी अजिबात उत्तरं देणार नाही हा पॉप्स. ते म्हणजे याआधी विचारलेत का तुम्ही मला काही क्वेश्चन्स? नाही ना. सो आता ही आली आहे म्हणून तुम्ही क्वेश्चन्स विचारताय आणि मी आन्सर्स करू? अजिबात नाही. ही या घरातून गेली ना की मग मी आन्सर्स करू. अंजली थांब. मला स्पष्टपणे सांग, का आमच्या घरात ढवळाढवळ करतेस? आज तुझ्यामुळे माझ्या घरात खूप भांडणं झाली आहेत अंजली. मग मी काय करू? तुझं घर तू बघून घे काय करायचं ते. तू काहीच करू नकोस. जे काही करायचंय ते मी करेन. मी फक्त तुला ताकीद द्यायला आली आहे की इथून पुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाहीस. खड्ड्यात जा. मी मला हवं ते करेन. तू कोण आहेस मला सांगणारी? सईद देवांश जहागीरदार, जहागीरदारांची मोठी सून, आणि ते माझं घर आहे. माझा अंत बघू नकोस अंजली. तू हट्टी असशील ना तर मी 10 हट्टी आहे हे लक्षात ठेव. आणि तुझ्यापासून माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे. खाली मोठी जहागीरदारांची सून, माय फूट. तू आता माझ्या घरात उभी आहेस हे लक्षात ठेव. माझ्या मॉमच्या उपकारांवर जगताय तुम्ही. जर तिने उपकार नसते केले ना तर तू, तुझा भाऊ, तुझी आई, तुम्ही सगळे रस्त्यावर भीक मागत बसले असतात. इथून पुढे माझ्या घरच्यांच्या वाट्याला गेलीस ना तर आणखी एक कानाखाली ठेवून दे. हे देऊन तर दाखव ना. तू नाही देऊन तर दाखव. काय हिंमत तुझी? लायकीत राहायचं असेल, लायकीत राहायचं. तू कोण आहेस? काय करशील तू? अंजली, अंजली, नखरे नाही करायचं माझ्यासमोर. लाज नाही वाटत तुला? बहिणीचं घर फोडायला निघालेस तू आणि वर तोंड करून बोलतेस. पॉप्स मी ही काय करते? तिकडे येऊन इथे येऊन काढा कोण घालताय? काढा करायचं नाही का माझ्या भडकवायचं नाही. माझ्या नखरे नाही करायचं. अशी ऐकायची नसते. तू शांत राहा. चांगल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करते ही पोरगी. हे शिकवलं का तुला? मी हे संस्कार केले तुझ्यावर? नालायक कुठली? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. नेहमी पाठीची घालत आलीस तिला. सॉरी काय? तुम्ही थांबताय का? मी रॉकेल अंगावर ओतून घेऊ? ही तुझी नेहमीची नाटक आहेत. कुशाल पेटवून घे स्वतःला. पेटून मी एकदा करूनच दाखवणार आहे ना. पेटवून घे त्याला. हा, घे पेटवून घे पेटवून. मी नाटक करता. आता मला आणि माझ्या लेकीला दोघींना पेटवून घेते. माझ्या आमच्या दोघींवर डोक्यात टाका आणि जाळून टाका. आम्हाला दोघींना संपवून टाका. कसं काय नाही का यांना वाटतं नाटक संपवून टाका. आम्हाला संपवून टाका. पाहिले की आम्ही. वहिनी अगं असं नको ना बोलू. कसं नको बोलू मंच? तुमच्या भावाचं आपल्या भाचीवर इतकं आंधळ प्रेम आहे ना की स्वतःच्या मुलीला विसरलेत ते. काय पाप केलंय हो माझ्या लेकीने? काय पाप केलंय? प्रेम केलंय ना फक्त. प्रेम करायचा अधिकार कर फक्त तुमच्या लेकीलाच आहे वंचा. मोठी स्वप्न बघायचा अधिकार फक्त तुमच्या लेकीला आहे. मोठ्या घरची सून व्हायचा अधिकार फक्त तुमच्या लेकीला आहे.
माझ्या लेकीने बघू देत मोठी स्वप्न, तिने होऊ दे मोठ्या घरची सून. मोठ्या घरची स्वप्न पाहणं म्हणजे प्रेम नाहीये, तो कपटपणा आहे. कशावरून कपटीपणा? ज्या रंगाचा चष्मा घालून त्या रंगाचं जग दिसत. तू तर काय सांगणार हो? माझ्या लेकीवर पूर्ण विश्वास आहे आणि माझा तिला पूर्ण पाठिंबा आहे. फार मोठी चूक करतेस तू ललिता, आणि आपल्याला सगळ्यांना ह्याचे परिणाम भोगावे लागतील. पस्तावायला होणार आहे पडे. खूपले लेख तिला. अंजली, अंजली थांब, अंजली, अंजली. रागाच्या भरात गेलीये पोरगी बाहेर. तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे. तेव्हा काय दिवस आलेत रे बाबा. माझ्या घरात माझ्याच लेकीला मार खावा लागतोय. काय करू रे देवा. पांडुरंगा, आणखीन काय काय बघायला लावणार आहेस तू? माफ करसे, मूर्ख मुलीला कसं आवरायचं कळतच नाही ग. हा मग तू का माफी मागतोयस? या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये. आणि राहिला प्रश्न अंजलीचा, तर मी आणि देवांश आहोत ना, आम्ही तिला काहीच करू देणार नाही. आता मी फक्त तिला समजवायला आले होते. तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नको. मी येते आता. मला आईंजवळ थांबावं लागेल, कारण त्यांची तब्येत बरी नाहीये. येऊ मी? आई येते. येते. आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही सी. आज तू माझ्याच घरात उभं राहून माझ्याच गालाखाली मारलीस. तू माझ्या गालावर नाही, तू माझ्या हार्टवर वार केलायस सई. सई आता बघच तू आज माझ्या एक कानाखाली मारलीस, पण मी तुला लाईफ टाइम फटके सहन करायला लावणार. तू जे काही केलंस ना सई, त्या सगळ्याची किंमत ना एकूण एक भोगावी लागणार आहे. तू आता बघच ही अंजली काय करते. होमी, प्लीज मला आत्ताच्या आत्ता भेट. सेंड. ओके, मामांसारखा इतका शांत आणि बॅलन्स माणूस पण इतका चिडला म्हणजे हॉरिबल आहे. मामाला इतकं संतापलेला मी आधी कधीच पाहिलेलं नाही. अंजली पुढे अक्षरशः हतबल झालाय तो. आणि तिचे मला आश्चर्य वाटतं देवांश, तिला तिच्या कुठल्याच चुकांची जाणीवच होत नाही. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी ती ओमीचा वापर करते. आणि इकडे ओमी काय करतोय? तो पण तर तिच्यासाठी हट्टाला पेटलाय ना. त्याला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला काही कळतच नाही. मी तुम्हाला म्हणालोय सई की सगळं नीट होणार आहे, पण हे सगळं नीट कसं होणार आहे मला सिरियसली कळत नाही. आज ओमी जे काही वागलंय बोललंय, इट वॉज व्हेरी शॉकिंग फॉर मी. असं कधीच बघितलं नाहीये मी त्याला. आणि आता पुढे काय होणार आहे याचा विचार जरी केला तरी टेन्शन येतं मला. आय जस्ट कांट बिलीव्ह की वहिनीने तुझ्यावर हात उचलला. हात नाही उचलला, घरी येऊन तमाशा केला रे. ऑप्सला पण सगळं सांगून टाकलं तिने. बघ ना,
पॉप्सने खूप मारलं रे मला, खूप मारलं. काय अवस्था झाली माझी. फुकट प्रेम करणं म्हणजे पाप असतं का रे. तुझ्यावर प्रेम केलं याची शिक्षा मिळते मला. आय एम सो सॉरी अंजली. हे सगळं ना माझ्यामुळे घडतंय. तू मला सांगत होतीस की इतक्यात घरी सांगू नको, तरी मी एक्साइटमेंट मध्ये येऊन सगळं सांगून बसलो. आय एम रिअली सॉरी अंजली. तू स्वतःला दोष देऊ नकोस. तू कधीही घरी सांगितलं असतंस ना, तिथे घडायचं होतं ते तसंच घडणार होतं रे. बहिणी या थराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं. यार तिला मी जवळची मैत्रीण समजत होतो. ती मी आले ना तुझ्या आयुष्यात, हो, कारण मी जर तुझ्या आयुष्यात नसते आले ना, तर अजूनही तुला ती चांगलीच वाटली असती. पण आता तिच्या हातून सत्ता जाणार म्हणून सहन नसेल झालं तिला. एक मिनिट, म्हणजे खरं रे, किती मोहळा आहेस तू. म्हणजे तुझ्याशी लग्न झाल्यानंतर मी पण जहागीरदार होईन ना. मग सई एकटे जहागीरदारांची सून नाही उरणार. सगळं राज्य तिच्या हातातून जाणार. या सिंगल थॉटने मॅड झाली असणार रे ती. म्हणून तो सगळा राग तिने माझ्यावर काढला घरी येऊन. हो, खरं. गड, तिने आपल्याला कधी एकत्र येऊच दिलं नाही तर मला खूप भीती वाटते. हो, खरंच खूप भीती वाटते. भीती तर मलाही वाटतेय देवांश, पण अजूनही आपल्या हातातून वेळ गेलेली नाहीये. मी जे काही वागतोय ना ते फक्त गैरसमज झाल्यामुळे वागतोय. कारण अंजलीने त्याच्या मनात खूप काही चुकीच्या गोष्टी भरल्या. माझ्या बाबतीतही किती खोटं नाटं सांगितलंय. पण देवांश, आपण त्याला प्रेमाने समजावून सांगूयात. तो नक्की आपलं ऐके. आता घरच्यांना समजून काय उपयोग होईल असं मला वाटत नाही. त्यांना आपलं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाहीये. आय डोंट थिंक ते आपल्या लग्नाला रेडी होतील. आता आपल्यालाच आपल्या प्रेमासाठी स्टँड घ्यावा लागणार आहे. पण सई, वहिनीला काय वाटतं काय नाही आणि मला काही फरक पडत नाही. तिला जेवढा विरोध करायचा आहे ना तेवढा करू दे. अंजली, आता आपण लग्न करायचं म्हणजे करायचंच. सई, पण तो मी डायरेक्ट लग्न करायचं म्हणतोय अंजलीशी. डायरेक्ट लग्न, सिरियसली. आपण त्याला इतका समजवण्याचा प्रयत्न करतो, पण कान बंद करून बसलाय ना तो. हे सगळं सोडा, आपण जे काही समजवतोय ते सगळं बाजूला ठेवा. त्याला त्याची अक्कल नाहीये. त्याला माहिती नाही अंजलीने काय काय केलं आपल्या बरोबर. स्टिल असं कसा विचार करू शकतो तो. देवांश, तुमचं सगळं बरोबर आहे, पण ओमी खूप भोळा आहे. त्यामुळे त्याने अंजलीवर विश्वास ठेवला ना. अरे पण हे बघा, खूप सिंपल आहे. अंजली त्याच्या जवळची आहे की आपण त्याच्या जास्त जवळचे होत ना. आपण त्याची लाईफ वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला काहीच का कळत नाहीये. लहान आहे का तो. देवांश, आपलंही चुकलंच आहे ना. आपण सगळे त्याच्यावर एकदम चिडलो म्हणून तो रागवला. ओमी खूप भोळा आहे देवांश, आणि तेवढा समजदार सुद्धा आहे. आपण जर त्याला व्यवस्थित पद्धतीने समजवलं ना तर तो नक्की समजून घेईल. त्याला आपण प्रेमाने समजूयात, ऐकेल तो. आपण लगेच असे होप नको सोडायला प्लीज. माझे सगळे होप संपलेत रे. सई खरी कशी आहे ना, तुलाही अजून पूर्णपणे नाही कळले. ओंकार, आपण कितीही स्टँड घेतला ना तरी ती बरोबर तिला हवं तेच करून घेणार. खूप स्मार्ट आहे रे ती. तिला बरोबर कळतं कोणाला कसं मॅनिप्युलेट करायचं. आणि समोरच्या व्यक्तीला समजत पण नाही की कधी ते तिच्या बाजूने बोलायला लागतात. देवांश तर ऑलरेडी प्रेमात आहेत तिच्या. रिया हेट्स मी. जानकी काकूंना तर आपलं रिलेशन अग्रेडच नाहीये. एवढे सगळे लोक तिच्या बाजूने आहेत म्हटल्यावर ती तुला पण तिच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करणार. ओंकार, मला माहितीये ना, मला माहितीये ती कशी.
तिला बरोबर जमतं रे हे. ती बरोबर प्रेमाने बोलून विश्वासात घेऊन तुझ्याजवळ येणार आणि कदाचित तुलाही तिच्यावर विश्वास बसायला लागेल. आय डोंट थिंक की माझी ही लव्ह स्टोरी कधी पूर्ण होईल. सई ती कधी पूर्णच नाही होऊ देणार आहे. मला माहितीये ना, ती मला जहागीरदारांची सून सोड, ती मला साधं तुमच्या घरात उभंही नाही राहू देणार. मी लहानपणापासून तिचं मॅनिप्युलेशन बघते. मला नाही माहित तिच्यासोबत कसं डील करायचं, काय करायचं. तू तू प्लीज काहीतरी कर. हो अंजली, अगं हो अंजली, please. मला नाही होते. अंजली 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 तू येते बस, ये. असं काही होणार नाही अंजली. आय प्रॉमिस यू. बहिणीने कितीही आणि काहीही सांगितलं ना तरी मी तिच्या म्हणण्यात अजिबात येणार नाही. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आहे ना? बस तर मग आत्ता आपलं लग्न होणार. तू आमच्याच घरची सून होणार आणि तुला सुद्धा तेवढाच मान मिळणार. खरंच खरंच उभी असं होईल? हो. आणि मी असताना तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. मी फक्त तुझ्यासाठी घरच्यांशीच काय अख्ख्या जगाशी भांडायला रेडी आहे. पण मी तुला कधीच कधीच एकटं नाही सोडणार. आय लव्ह यू अंजली. का? सई, आता तू रेडी राहा. अंजलीने टाकलेला हा बॉम्ब आता तुझ्या घरात उद्रेक करणार आहे. मी होप सोडत नाहीये सई, पण उमी आपलं काय ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. कसं समजवायचं त्याला? आणि तो काय लहान मुलगा नाहीये असं त्याला खुर्चीत बसवलं आणि सांगितलं आणि त्याला कळलं. त्याला समजवण्याकरता तो थांबला पण पाहिजे ना तिथे. देवांश, एक आयडिया आहे माझ्याकडे. म्हणजे ते असं म्हणतात ना की माणसाच्या मनापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आधी त्याच्या पोटाला खुश करावं लागतं. म्हणजे ओमी नाराज आहे की नाही आता, मग आधी आपण त्याला शांत करूया. एकदा का तो शांत झाला की आपण त्याला समजावून सांगूया. मी काम करते, आज त्याच्या सगळ्या आवडीचा स्वयंपाक बनवते. तुम्ही सुद्धा ते त्याचा आवडीचं ते पेरूचं आईस्क्रीम ना घेऊन या. शुअर हे वर्क करेल? 100%. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा राग कमी करावा लागेल. प्लीज देवांश, त्याच्यासमोर आता असं वागा ना की काही घडलेलंच नाहीये. खूप प्रेमाने बोला त्याच्याशी. म्हणजे तो ऐकेल आपलं. ओमी आपला आहे की नाही. आपल्याला त्याला परत आपल्यात आणायचं आहे. त्यासाठी आपल्याला छान प्रयत्न करावे लागणार आणि प्रेमाने समजवावं लागणार आहे. प्लीज. वा, छान सुगंध येतोय जेवणाचा. नाईस. आय होप हे आवडेल ओमीला सगळं. त्याच्यासाठीच तर बनवलंय सगळं. तुम्ही त्याची ती फेवरेट आईस्क्रीम आणली ना? हा, फ्रीज मध्ये ठेवली ना. जेवण झालं की आणतो बाहेर. चालेल. हा, फक्त टेन्शन आलंय. हे सगळं आपण करतोय पण त्याला जरा किंमत असली पाहिजे या सगळ्याची. बस. देवांश, आपलं काय ठरलंय? आपल्याला त्याच्याशी नॉर्मली बोलायचंय, शांतपणे बोलायचंय, ऍज इफ काही घडलंच नाहीये. अगदी प्रेमाने समजवायचंय त्याला. करेक्ट. बरं, त्याला कॉल करा ना, खूप वेळ झालाय. करतो. हे ओमी ओमी. ओमी 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 ओमी. अरे, तुलाच फोन करत होतो. तुला माहिती आहे सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय. सगळं तुझ्या आवडीचं. चल जेवण करूया. नाही, तुम्ही खाऊन घ्या.
ओमी तू बाहेरून काही खाऊन आलास का? नाही, मला भूक नाहीये. ओमी मला माहिती आहे आज जे काही घडलंय त्यामुळे तू खूप नाराज आहेस, चिडला आहेस आमच्यावर, पण त्याचा राग जेवणावर नको ना काढू. सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहेस तू आणि मी सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय. 2 घास तरी खाऊन घे प्लीज. तुला एवढी काळजी वाटते का माझी बहिणी? हो ओमी, तू माझ्या लहान भावासारखा आहेस. वाव बहिणी, ग्रेट आहेस तू. नक्की काय म्हणायचंय तुला, जरा क्लिअर बोल प्लीज. ठीक आहे, मी क्लिअरली बोलतो. वहिनी, अंजली ऐवजी ना तू ऍक्ट्रेस व्हायला हवं होतंस. कमाल ऍक्ट्रेस झाली असतीस. मी काय बोलतोयस तू? अरे देवांश, ओमी मला माहिती आहे तू हे सगळं का बोलतोयस. अंजलीने माझ्या विरोधात तुला खूप काही. नो, यू आर रॉंग. अंजलीने, फक्त अंजलीनेच मला तू खरी कशी आहेस ना ते सांगितले आणि तिनेच माझे डोळे उघडले. बहिणी, मी तुला काय समजायचो आणि तू काय निघाली. मी हे बघ, एक रिक्वेस्ट करतो प्लीज. प्लीज सईंशी नीट बोल. त्या वहिनी आहेत ना तुझ्या, नीट बोल त्यांच्याशी. आणि चल ना आपण शांतपणे डिस्कस करूया, सगळं सॉर्ट आउट करू. चल. 1 मिनिट. काय सॉर्ट आउट करायचं? तुम्ही बोलणार ते मी ऐकायचं, हेच ना? ऑफकोर्स ऐकायला लागेल, मी मोठा भाऊ आहे ना तुझा. हा, आणि काय ऐकू मी? कारण आम्हाला तुझ्या भविष्याची चिंता आहे म्हणून. अरे तुझं चांगलं व्हावं हेच वाटतं आम्हाला. चांगलं माय फूट. वहिनी, तुझी ही नाटकं ना प्लीज बंद कर. मी तू शांतपणे बोल ना त्यांच्याशी. त्या किती नीट बोलतात तुझ्याशी, तू का असा बोलतोयस? हे संस्कार केलेत का आपल्यावर? नाही ना. हा, आपण आपल्या मोठ्यांशी असं बोलतो का? विसरलास का तू? नाही, विसरलो नाहीये मी, पण ना मला बहिणीचा खोटेपणा सहन होत नाहीये. हो अरे मी काहीच खोटं वागली नाहीये तुझ्याशी. वहिनी प्लीज, तुझ्या या नाटकांना ना दादा बोलेल, घरातले सगळे बोलतील, पण मी बोलणार नाही. मी तू यू क्रॉसिंग युअर लिमिट्स नाव. बरोबर, तुला कळतंय का? वहिनी वाटते तेवढी साधी नाहीये. अरे ती खूप मॅनिप्युलेटिव्ह, ती स्टबन, ती खूप सेल्फिश. तू निघा. तू आता 1 सेकंड पण माझ्या डोळ्यासमोर राहायचा नाही. निघ लवकर, मी कंट्रोल करू शकणार नाही स्वतःला. तू निघ. नको करू कंट्रोल, प्लीज नको करूस. आधी पण माझ्या कानाखाली मारलीस ना, अजून एकदा मार. मी बोललेलं दिसतोय तुला, पण वहिनी न बोलता या घरात अंजली विरुद्ध घरच्यांना भडकवतीये, ते दिसत नाहीये का तुला? आणि मी काय चुकीचं बोललोय मला सांग? मी ना घरी यायलाच नको हवं होतं, मी बाहेरच बरा होतो. उगाच घरी आलोय मी. ओमी ऐक ना. ओमी, देवांश प्लीज तुम्ही शांत व्हा ना. आई झोपल्यात, परत त्यांना जर कळलं ना वाद झाले तर खूप त्रास होईल त्यांना.